पुढची बातमी जळगावमधून आहे। जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलानी मार्केट, टावर चौक आणि नवी पेठ परिसरात गेल्या 10 ते 12 तासांपासून वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक आणि दुकानदार हैराण झालेत। सकाळपासूनच वीज पुरवठा खंडित असल्यामुळे इलेक्ट्रिक व्यावसायिकांसह अनेक लहान व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसलाय। त्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान सुद्धा झालंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगाव शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या गोलानी मार्केट, टावर चौक व नवी पेठ या परिसरात गेल्या 10 ते 12 तासापासून वीज पुरवठा हा खंडित झाला असून त्यामुळे या परिसरात असलेल्या अनेक व्यावसायिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। आपण आहोत सध्या गोलानी मार्केट परिसरामध्ये। या ठिकाणी जर आपण बघितलं तर गेल्या 10 ते 12 तासापासून म्हणजे पहाटेपासूनच खरं तर वीज पुरवठा हा खंडित असल्यामुळे या ठिकाणचे अनेक जे व्यवसाय आहेत ते आज पूर्णपणे ठप्प होते। खरं तर या व्यावसायिक संकुलामध्ये जे आहे ते अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरं तर विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे, मोबाईलचे दुकानं आहेत आणि या ठिकाणी जर वीज पुरवठा नसल्यामुळे जो आहे याचा मोठा परिणाम जो आहे या ठिकाणच्या व्यावसायिकांना झाल्याचं पाहायला मिळते आहे। बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे अनेक लहान उद्योजक आहेत, त्यांच्या उद्योगावर देखील मोठा परिणाम झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। प्रामुख्याने हा मध्यवर्ती भाग असल्यामुळे अनेक व्यावसायिक या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत खरं तर या ठिकाणी व्यावसायिक आहेत। दादा, काय सांगणार, कधीपासून वीज पुरवठा नाही आहे? आज सकाळी 9 वाजेपासून लाईट बंद आहे सर। और आमचं फुल सीजन आहे आता, तर त्याच्या 10% गिराईक झाली आमची आज। फक्त काही महावितरणकडे आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला? त्यांना 5-6 वेळा फोन लावला, तेव्हा नाही 1 वाजता येईल, त्याच्यानंतर 2 वाजता लावला तर 3:30 वाजता येईल, 4 वाजता लावला तर म्हणे 11-12 वाजता येईल म्हणे। आता किती परिसरात पूर्ण म्हणजे लाईट आता नाही आहे? पूर्ण मार्केटमध्येच लाईट नाही सर। 40% व्यापारी चालले गेले, कारण की रिपेरिंगचं काम चालतं ना त्यांचं सगळं, आणि भाड्यावरती आहे त्यांचं सगळं, काही भाड्याने दुकानं आहेत त्यांचे, तर सगळे चालले गेले बंद करून। सर्वच उद्योगावरती याचा परिणाम झाला आहे? खूप 60% मार्केटमध्ये परिणाम झाला आहे लाईटचा। नक्कीच आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच खरं तर या ठिकाणी वीज पुरवठा हा खंडित झालेला आहे आणि परिणामी व्यावसायिकांना याचा मोठा नुकसानीचा फटका जो आहे तो बसल्याचं पाहायला मिळतं आहे। एकीकडे महावितरण विभागाकडे आपण देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप फॉल्ट कुठे झालेला आहे, हा फॉल्ट जो आहे हे शोधण्याचं काम जे आहे ते महावितरणकडनं सुरू असल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र गेल्या 10 ते 12 तासापासून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे खरं तर व्यावसायिक असतील आणि नागरिकांना याचा मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। त्यामुळे आता वीज पुरवठा केव्हा सुरळीत होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।